नमस्कार मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंट, पार्टनरशिप फायनल अकाउंट हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॅक्टिकली कशाप्रकारे करतात हा घटक आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला पेज नंबर 39 वरती हा प्रॉब्लेम नंबर 7 दिलेला आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. आपण हा जो प्रॉब्लेम आहे अशाच प्रकारे ॲक्च्युअली कॉम्प्युटराइज्ड वर्क कशाप्रकारे होतं हे आपण लर्न करणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला एक्सेल शीटवरती हा प्रॉब्लेम मी इथं मांडून ठेवलेला आहे. तर बघा हा प्रॉब्लेम आहे, हे इनिशियल इन्फॉर्मेशन आहे ही आणि यामध्ये डेबिट बॅलन्स आणि अमाउंट रुपीज. ॲक्च्युअली हा कॉलम मी आत्ता केलेला आहे का तर तुमच्या माहितीसाठी. हा सुद्धा कॉलम आपल्याला दिलेला नाही, तो मी केलेला आहे. म्हणजे प्रॉब्लेम असा असतो आणि त्याचं सोल्युशन आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. तर ते करण्यासाठी आपल्याला हे कॉलम हाईड करावे लागतील. हे आपल्याला ग्रुप करून घ्यावे लागणार आहेत. तर तुम्ही एक काम करू शकता, याची स्क्रीनशॉट काढा. कारण प्रत्येक वेळेस मी हे रीडिंग करत बसणार नाही. माझ्याकडे बुक आहे आणि त्या बुकमधून मी डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे प्रॉब्लेम आपण टॅली करणार आहात. प्रत्येक वेळेस एक्सेलमधली इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचून दाखवली जाणार नाही, कारण त्यासाठी वेळ लागणार आहे. तर आपण या ठिकाणी टॅली प्राईम हा जो आयकॉन आहे, या आयकॉनवरती आपल्याला डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर हा आयकॉन म्हणजे टॅली प्राईम हा सॉफ्टवेअर म्हणजे त्याची सुरुवात होणार आहे. ॲक्च्युली टॅली ERP9 हे ओल्ड व्हर्जन आहे आणि आत्ता लेटेस्ट व्हर्जन म्हणजेच काही महिन्यापूर्वी इंट्रोड्यूस झालेला आहे आणि हा आपण अभ्यासणं आवश्यक आहे. तर आपण एज्युकेशन मोडमध्ये काम करूया. एज्युकेशन मोडवरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी कंपनी F3 फंक्शन की वापरू शकता किंवा माऊसने कंपनीवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचा एक डायलॉग बॉक्स ओपन होतो. त्यामध्ये क्रिएट कंपनी यावरती क्लिक करा आणि तुम्ही एक कंपनीचं नाव जे आहे, समजा पार्टनरचं नाव आहे, त्याच नावाने आपण सुरुवात करूया. तर आपण बघू शकता पार्टनर्सचं नाव काय आहे, सप्रे आणि अत्रे. तर मग आपण असं लिहूया, सप्रे अँड अत्रे फर्म. अशा प्रकारे थोडक्यात नाव लिहूया आणि कंट्रोल ए करणार आहे का, तर कंट्रोल एने ही पूर्ण इन्फॉर्मेशन सेव्ह होणार आहे. बाकीची इन्फॉर्मेशन आपल्याला काहीही सेटिंग चेंज न करता कंट्रोल ए याप्रमाणे मी सर्व इन्फॉर्मेशन सेव्ह करून घेतो आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही कंपनी आपली क्रिएट झालेली आहे. तर आपण आता काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप आपल्याला हे फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि या ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटच्या मदतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. तर ट्रायल बॅलन्स म्हणजेच काय, की लास्ट इयरची क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. तर ते बॅलन्सेस आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण ॲडजस्टमेंट बघणार आहोत. तर हे सर्व क्लोजिंग बॅलन्सेस एक्सेलमध्ये इथं सांगितल्याप्रमाणे आपण मांडून घेऊया. ग्रुप खूप इम्पॉर्टंट आहे. आपण क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे. ऑल दिस बॅलन्सेस वी हॅव टू क्लासिफाईड. आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन जमणं आवश्यक आहे. तर ते कशाप्रकारे क्लासिफिकेशन करणं ते महत्त्वाचं आहे, बघूया. तर मी इथं चार्ट ऑफ अकाउंटमध्ये जाणार आहे. बघा, जो वर्ड अल्फाबेट बोल्डमध्ये आहे, जसं इथं सी हा बोल्डमध्ये आहे, ए हा बोल्ड आहे, इथं एच बोल्ड आहे. तुम्ही डायरेक्ट कीबोर्डवरती एच ही जी काय अल्फाबेट जरी प्रेस केला तर ते ओपन होणार आहे. नंतर नेक्स्ट स्टेप आहे, आपल्याला लेजर करायचं आहे. लेजरमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हर्टिकल मेनू बार दिसत आहे आणि यामध्ये एचच्या खाली एक लाईन आहे. कोणत्याही फंक्शन कीच्या खाली एक लाईन असेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहात, अल्ट की वापरणार आहात आणि ज्याच्या खाली दोन लाईन आहेत त्या ठिकाणी आपण कंट्रोल वापरणार आहात. तर मग डायरेक्ट अल्ट एच करा किंवा मी माऊसनेच करतो कारण तुम्हाला ते लक्षात येईल. त्यानंतर मल्टी क्रिएट. आपण सिंगल लेजर करणार नाही, कारण सिंगल लेजर करत बसलं ना तर आपला वेळ जातो. हे मल्टी लेजर करणार आणि अशा प्रकारे करणार. आता सिंगल लेजरने सुद्धा हा प्रॉब्लेम टॅली करता येतो का, येतो. इस्केपने आपण बॅक येऊया. बघा इथे क्रिएट म्हणू शकतो आपण. क्रिएटमध्ये जाऊन इथं खाली लेजरवरती जाऊन एंटर केलात तर असं सिंगल लेजर आपण करू शकता. तर आपण सिंगल लेजर का करावं, किंवा सिंगल लेजरमध्ये आपल्याला माहीत आहे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे काही बॅलन्स दिलं असेल एखादं, समजा कॅश इन हँड, तर ते बॅलन्स आपण इथं घेऊ शकतो. पण आजच्या प्रॉब्लेममध्ये कॅश इन हँड हा बॅलन्स दिलेला नाही, त्याच्यामुळं तो अल्टर करण्याची गरज नाही. जर तुम्ही बघितलात ना तर आपल्याला फक्त दोनच बॅलन्स असतात जे आपल्याला अल्टर करायचे असतात. म्हणजे कुठले, बघा, एक असतो कॅश आणि दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस. तर आपण इथून सुद्धा आपण एखादं लेजर क्रिएट करू शकतो. पण असं न करता आपण डायरेक्ट काय करणार आहोत, चार्ट ऑफ अकाउंटवरती जाऊया, लेजरवरती जाऊया आणि
इथं मल्टी मास्टरमध्ये जाऊन आपण एकाच वेळेस सर्व लेजर करून घेऊया. आता स्टेप बाय स्टेप मी सर्व लेजर करून घेतो. तर सन्ड्री डेटर्सचा ग्रुप काय असणार आहे? सन्ड्री डेटर्स असणार आहे. आणि जे काही ओपनिंग बॅलन्स आहे 40,000 रुपये ते तुम्ही एंटर करणार आहात. बॅलन्स डेबिटच ठेवा. त्यानंतर दुसरा बॅलन्स आहे तुमचा परचेसेस. टॅलीमध्ये परचेसेस हे खूप इम्पॉर्टंट अकाउंट आहे, त्यामुळे आपण त्याचा ग्रुप परचेसेस ठेवत असतो किंवा डिफाईन केलेला आहे. परचेसेस घ्या. आता रिटर्न दिलेला आहे. मग आता रिटर्न जर दिला असेल, आता ॲक्च्युली तुम्ही तर बघू शकता प्रॉब्लेममध्ये हा रिटर्न आहे, तो सेल्स रिटर्न आहे. त्याचा ग्रुप हा काय आपल्याला रिटर्न जरी म्हटलं असेल, हे RETURN रिटर्न आहे, पण तो कुठला रिटर्न आहे? सेल्स रिटर्न आहे. म्हणून आपण त्याचा ग्रुप काय घ्यायचं आहे? सेल्स घ्यायचं आहे. पण इथं कॉमन काही मुलं चुका करतात. सेल्सचं बॅलन्स हे क्रेडिट असतं, पण आपण सेल्स रिटर्न लिहितोय. म्हणजे मेन आपल्याला इथं काय करावं लागेल? डेबिट करणं आवश्यक आहे, कारण रिटर्न बॅलन्स हे डेबिटला आहे. तरच आपला प्रॉब्लेम टॅली होणार. नंतर ओपनिंग स्टॉक, हे ओपनिंग स्टॉक घेऊया आणि त्याचा ग्रुप आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस. अतिशय सोपा भाग आहे बघा, कारण का जे खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. हे किती तुमचे? 18,000 रुपये. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग, हे लँड अँड बिल्डिंग आपण घेऊया. ओके, हे कशामध्ये येणार? तुमचं फिक्स्ड असेटमध्ये येणार. आणि एकूण अमाऊंट किती आहे तुमची? 10,000 रुपये. डेबिटलाच घ्यायचं आहे आपल्याला बॅलन्स. कॅरेज हा ट्रेडिंग अकाउंटचा खर्च आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप घेणार आहात. आणि कॅरेजची अमाऊंट किती आहे? 1,200. त्याच्यानंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, हे आपण कुठे घेणार आहोत? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉसला जे खर्च घेतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणा किंवा एक्सपेन्सेस इनडायरेक्ट म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. तो आपल्याला इथं घ्यायचे 1,000 रुपये. तर त्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचे ड्रॉइंग आहे. आता इथं आपल्याला एक हा जो ड्रॉइंगचा बॅलन्स आहे तो आपल्याला थोडासा करून घ्यावा लागणार आहे, लेजर क्रिएट करून घ्यावा लागणार आहे. तर मी आता या ठिकाणी सुरुवातीला हे करण्याच्या अगोदर, आपण हे सर्व सेव्ह करण्याच्या अगोदर किंवा नंतर करूया. ॲक्च्युली ड्रॉइंगचे बॅलन्स आपण नंतरच घेऊया. का? तर त्यामध्ये ते सिंगल लेजर करावं लागणार आहे, मास्टर क्रिएट करावं लागणार आहे, त्यानंतर तो आपण घेऊ शकतो. तर ड्रॉइंग आपण नंतर घेऊया. सॅलरीज घेऊया. सॅलरीचा हा कुठे येणार आहे? तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येणार आहे. एक्सपेन्सेस इनडायरेक्ट म्हणा किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, तुम्ही काही जरी घेतलं तर तिथं वरती इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून तुम्हाला ते दाखवलं जाईल. 3,200. त्याच्यानंतर बॅड डेट्स हा सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. प्रॉफिट अँड लॉसला जो खर्च येतो तो इनडायरेक्टच म्हणून मानला जातो. बॅड डेट्स किती आहे तुमचे? 1,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर मशनरी ही फिक्स्ड असेट आहे आणि मशनरी आहे तुमची 25,000 रुपये. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तुमचा तो ॲडव्हर्टाइजमेंट. हा सुद्धा आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्येच घ्यायचा आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती आहे तुमचा? 4,000 रुपये. त्यानंतर प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, आपण याचा ग्रुप काय घेऊया? इन्व्हेस्टमेंट घेऊया. आपण इन्व्हेस्टमेंट करत आहोत, डेबिटला आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. ओके. तर एकूण अमाऊंट किती आहे? हे 18,500. तर आपण बघू शकता डेबिटला एकूण 14 बॅलन्सेस होते, पण त्यापैकी मी ड्रॉइंग्स घेतलं नाही. ड्रॉइंग्स मी नंतर घेणार आहे. आता आपण क्रेडिटला सुरुवात करतोय. सेल्स, तर हे सेल्सचं बॅलन्स आपलं काय असणार आहे? सेल्सच असणार आहे. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही जॉबसाठी जाता ना, तेव्हा असे प्रश्न तुम्हाला खूप वेळा विचारले जातात. तेव्हा बऱ्याच मुलांना सांगता येत नाही आणि मग ते इंटरव्ह्यूमध्ये फेल होतात. सन्ड्री क्रेडिटर्स, इथं सुद्धा थेरॉटिकल नॉलेज माहीत करून घ्या. जेव्हा तुमच्याकडे लॅपटॉप अवेलेबल होणार आहे किंवा तुम्ही सायबर कॅफेमध्ये कुठेही जाऊन तुम्ही शिकू शकता जर कम्प्युटर नसेल तर. सन्ड्री क्रेडिटरचा ग्रुप आपण काय घेऊया? सन्ड्री क्रेडिटर्सच घेऊया. आणि एकूण अमाऊंट किती आहे तुमची? 23,000 रुपये. नंतर बाकीची डिटेल मी भरणार नाही. सन्ड्री इन्कम, जे इन्कम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतो त्याला आपण इनडायरेक्ट इन्कम असं म्हणूया. आणि सन्ड्री इन्कम आहे तुमचं किती? 2,000 रुपये. त्याच्यानंतर कॅपिटल पण मी घेणार नाही. का? तर ते आपल्याला मास्टर क्रिएट करावे लागणार आहेत. प्रोव्हिडंट फंड इथं घेऊया.
हे प्रोव्हिडंट फंड. तर हे आपल्याला लायबिलिटी आहे म्हणून इथं लायबिलिटी म्हणून घेतलं तरी चालेल. लोन लायबिलिटी किंवा जस्ट लायबिलिटी, फिक्स्ड लायबिलिटी म्हटलं तरी चालेल आपलं. ओके, किंवा लायबिलिटीज म्हणून घेऊया. चला या लोन लायबिलिटी. एक मिनटं. प्रोव्हिडंट फंड, ठीक आहे. लोन लायबिलिटी म्हणूया. हे लायबिलिटी. ओके, इथं सेक्युअर्ड किंवा अनसेक्युअर्ड लायबिलिटी किंवा सेक्युअर्ड लोन किंवा लायबिलिटी. एक काम करूया, लायबिलिटी घेऊया. ओके, तर त्याच्यानंतर अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे. ही प्रोव्हिडंट फंड किती आहे तुमचं? 10,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय घ्यायचं आहे? रिटर्न आहे. पण हे रिटर्न कुठला आहे बघा? परचेस रिटर्न. डेबिटला जो येतो तो परचेस रिटर्न असतो. तर ग्रुप आपल्याला परचेसेस घ्यायचे आहे. पण आपला जो बॅलन्स आहे तो किती आहे? 1,500. एंटर केला तर डेबिट दाखवतं, पण डेबिट नाही, परचेसमधून आपला बॅलन्स कमी होत आहे. म्हणून आपल्या इथं क्रेडिट करून सेटिंग चेंज करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर कमिशन प्री रिसिव्ड. कमिशन प्री रिसिव्ड. हां, तर हे कमिशन लायबिलिटी आहे, करंट लायबिलिटी म्हणून आपण इथं, कारण ते आपण देणं आवश्यक आहे जर त्यांनी डिमांड केली तर समोरच्या पार्टीने. तर हे 800 ॲडव्हान्समध्ये भेटलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आहे RDD. तर ही जी RDD आहे, वाटल्यास तुम्ही इथं काय करा, याला इनडायरेक्ट इन्कम दाखवा, कारण ते आपण मायनस करतो म्हणजेच इनडायरेक्ट इन्कम झालं आपलं. तर हे 400 रुपये. आता याचं बॅलन्स क्रेडिटर ठेवायचं आहे. आपण फायनल अकाउंटमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करताना तो भाग वेगळा, प्रॅक्टिकल भाग वेगळा. त्याच्यामुळे हे करायचं आहे. एकूण डेबिटचे 14 आणि क्रेडिटचे 9. एकूण आपल्याला तुमचे 23 बॅलन्सेस आहेत, पण इथे 19 आहेत. म्हणजे आपण काय केलेले आहेत? 4 बॅलन्सेस घेतलेले नाहीत, ड्रॉइंग आणि कॅपिटल. आपण एंटर करूया आणि सेव्ह करून घेऊया. यस यस करायचं आणि नंतर मग हे आता हां, इथं काय दाखवतं आहे आपलं? रिटर्न हे ऑलरेडी आहे म्हणून दाखवतं आहे तुम्हाला. तर इथं आपल्याला काय करणं आवश्यक आहे? आपल्याला चेंज करून घेणं आवश्यक आहे, कारण 2-2 रिटर्न चालणार नाहीत. हा कुठला आहे तुमचा? परचेस. ओके, तर मग आपण एंटर करू आणि हे एंटर करून घेऊ. कमिशन पे, हो ओके. हां, तर मग आता आपण एखाद्या वेळेस आपण ट्रायल बॅलन्स चेक करू शकता आणि इथं जा आणि इथं तुम्ही बघू शकता हे डिस्प्ले मोर रिपोर्ट आणि ह्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स बघू शकता बघा. तर 1,87,500 आहेत. हे अल्ट F1 बघू शकता 1,87,700. आता तुम्हाला फरक पडलेला बघा, काहीतरी तुम्हाला चुकीचं दिसत आहे का? आणि इथं तुम्ही डिफरन्स पण बघू शकता. डिफरन्स 65,000चा येत आहे. का येत आहे? तर आपण ड्रॉइंग्स घेतलं नाही. तर ड्रॉइंगसाठी काय करायचं? तर आपल्याला मास्टर क्रिएट करावं लागणार आहे. मग आपल्यासाठी काय असणार आहे? हे क्रिएट आहेत. नंतर आपल्याला या ठिकाणी ग्रुप तयार करायचा आहे. मग ग्रुप तयार करत असताना आपण 2 ग्रुप करूया. पहिल्यांदा काय करूया? हे सप्रेज कॅपिटल, सप्रेज कॅपिटल अकाउंट आणि त्याचा ग्रुप काय करूया? अंडर कॅपिटल अकाउंटच असणार आहे. एंटर एंटर करा आणि त्यानंतर अत्रेज कॅपिटल अकाउंट. कॅपिटलच आहे पण 2 वेगवेगळे आहेत, त्यामुळं आपण त्याचा ग्रुप तयार करतोय. ओके, एंटर एंटर करा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला ड्रॉइंग पण घ्यायची आहे म्हणून आपण ड्रॉइंगचा पण ग्रुप करूया. तर आपल्याला या ठिकाणी सप्रे हां, सप्रेज ड्रॉइंग्स. आता इथं काय करणार आपण? हे सप्रेज कॅपिटल अकाउंटमधून ते आपण दाखवणार आहोत. मग इथं कंट्रोल येणं करा किंवा एंटर एंटर करून सेव्ह करा. त्यानंतर अत्रे ड्रॉइंग्स आणि ते आपण कॅपिटल म्हणून घेणार आहोत. हे अत्रेचा आपण ग्रुप तयार केला होता मगाशी. कंट्रोल येणं सेव्ह करा किंवा एंटर करून सेव्ह करा. ओके, आता हे आपलं लेजर क्रिएट करून झालं आहे. आता मल्टिपलमध्ये जाऊन सुद्धा करू शकता. हे बघा, हे सिम्पल लेजर झालं. नंतर मग तुम्ही काय करू शकता? या ठिकाणी बॅक येऊन हे चार्ट ऑफ अकाउंटमध्ये जाऊ शकता, लेजर म्हणू शकता. इथं मल्टी मास्टर आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी मल्टी अल्टर इथं जाऊ शकता आणि ऑल आयटम. तर इथं तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण सिक्वेन्स चेंज झालेलं आहे. असं का झालेलं आहे? तर याचं कारण असं आहे की आपण बघू शकता की सिक्वेन्स चेंज झालेला आहे आणि आपण हे रिटर्न मगाशी आपण काय केलं होतं? रिटर्न 2 वेळा टाईप करण्याचा प्रयत्न केला. ते घेतलं नाही. का नाही घेतलं? कारण 2 वेळा ते कम्प्युटर
समजू शकत नाही. ते रिटर्न आहे डेबिट म्हणजे हा सेल्स रिटर्न झाला आणि हा जो रिटर्न आहे तो परचेस रिटर्न आहे. ओके, आपण काय करूया, एंटर करूया आणि आता नंतरची नेक्स्ट जी ट्रान्झॅक्शन आहे ती एंटर करूया. आता ड्रॉइंग्स आपण घेऊया पहिल्यांदा. तर आपण काय करूया पहिल्यांदा, हे सप्रेस ड्रॉइंग्स आणि या ठिकाणी आपण हे सप्रेस कॅपिटल घेऊया. ओके, हे सप्रेस कॅपिटल. तर अमाऊंट किती आहे, अमाऊंट आहे तुमची 3000 रुपये. हे क्रेडिटला आहे का, नाही, आपल्याला ड्रॉइंगची अमाऊंट ही डेबिटची असते म्हणून आपण इथं घेणार एंटर. नंतर हे अथरेज ड्रॉइंग्स आपल्याला काय करायचं आहे, हे अथरेज कॅपिटलमधून वजा करायचं आहे म्हणून आपण इथं घेणार आहोत आणि ती अमाऊंट आहे तुमची 2000 रुपये. एंटर करा. तर डेबिट असतं ड्रॉइंगचं बॅलन्स, त्यामुळे आपण डेबिट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॅपिटल घ्यायचं आहे. मग आपण काय घेऊया, हे सप्रेस कॅपिटल अकाउंट आणि इथं आपल्याला हे सप्रेस घ्यायचं आहे. ठीक आहे, सप्रेस कॅपिटल अकाउंट. आणि स्पेलिंगकडे तेवढं लक्ष देऊ नका, कारण काय थोडंसं टायपिंगमध्ये मिस्टेक होत असते. 35,000 रुपये. तर क्रेडिट बॅलन्स आहे. त्यानंतर हे अथरेज कॅपिटल अकाउंट. ओके, हे घेतल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अथरे कॅपिटल घ्यायचं आहे. ओके, आणि एंटर करा आणि अमाऊंट टाका 35,000 रुपये. आता आपलं जे काही ट्रायल बॅलन्स आहे ते टॅली होणं आवश्यक आहे. मग ते कसं बघणार, इस्केपनं बॅक या. बॅक आल्यानंतर तुम्ही इथं डिस्प्लेमध्ये जाणार, डिस्प्ले मोर रिपोर्ट आणि ट्रायल बॅलन्स बघणार आहात. तर 1,92,700. जर तुम्ही इथं PDF बघितलात ना, तर हे सुद्धा इथं तुम्हाला दिसत आहे 1,92,700 आणि इथं सुद्धा आपण बघू शकता. मी अल्ट F1 किंवा इथं तुम्हाला दिलेली फंक्शन की असते, F1 आहे का कुठे, नाही आहे. तर अल्ट F1ने तुम्ही डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघू शकता. तर हे सर्व बॅलन्सेस आहे. तर अशा प्रकारे आपण बॅलन्स घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, जर आपल्याला आत्ता लगेच बॅलन्स शीट बघायची असेल तर ती पण बघू शकता. ही बॅलन्स शीट अशी दिसते अल्ट F1नं, हे असा प्रकार आहे. तर आपल्याला हे व्ह्यू आहे ना, तो पण आपण चेंज करून घेऊया. का, तर हॉरिझॉन्टल आहे तो आपण काय करून घेऊया, व्हर्टिकल करून घेऊया. ओके, हे आपण असं तयार करू शकतो. तर हे 98,800 आत्ताची टॅली अमाऊंट आहे. परंतु आपण आफ्टर ॲडजस्टमेंट आपल्याला हे सर्व काही चेंज होणार आहे. ओके, बिफोर ॲडजस्टमेंट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण चेक करता येतो. बघा इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, अल्ट F1 करा. तर तुम्ही बघू शकता इथं सुद्धा आपण व्ह्यू हा आहे ना, तो चेंज करून घेऊया, तो हॉरिझॉन्टल करून घेऊया. तर आता सध्या तुम्हाला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट 1,500 दिसत आहे, पण आपल्याला ॲडजस्टमेंट केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी काय समजून येतील. ठीक आहे. तर मग इथं आपलं हे रिटर्न दिसत आहे बघा, हे रिटर्न वरती दिसत आहे आणि सेल्स खाली दिसत आहे. तर मग आपण याला थोडंसं चेंज करूया. मग चेंज करायचं असेल तर अल्टरमध्ये जावं लागेल आणि या ठिकाणी लेजरमध्ये जावं लागणार आणि कुठे चेंज करायचं आपल्याला, हे रिटर्न आहे. हा जो रिटर्न आहे तो सेल्स रिटर्न आहे. तर आपण त्याला चेंज करूया, हे सेल्स रिटर्न, कारण ते दिसत असताना व्यवस्थित दिसत नाही. एंटर करा आणि सेव्ह करा. आता आपण ट्रायल बघूया फायनल अकाउंटमध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशा प्रकारे, अल्ट F1. ओके, आता बघा सेल्स आणि सेल्स रिटर्न छान दिसत आहे. ओके, आता आपण काय करूया, हा भाग झाला आपला. आता ॲडजस्टमेंटकडे येऊया. ॲडजस्टमेंटकडे येत असताना आपल्याला हा भाग समजून घ्यायचा आहे. एक्सेलमध्ये मी हा फॉर्मॅट तयार केलेला आहे. ह्या जर्नल एंट्री आहेत. तर ज्या ठिकाणी ग्रुप तयार करण्याची गरज नाही त्या ठिकाणी मी ब्लँक ठेवलेला आहे, पण जिथं आपल्याला ग्रुप करणं आवश्यक आहे तिथं मी लिहिलेलं आहे. आता क्लोजिंग स्टॉक ही इंडिपेंडंट ॲडजस्टमेंट आहे. त्याची जर्नल एंट्री काय होणार, एक परिणाम बॅलन्स शीटच्या असेटला होतो आणि एक परिणाम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला होतो. तर ती आपल्याला वाउचर एंट्रीकडे एंटर करावी लागणार. मग आपल्याला वाउचर तयार करणं आवश्यक आहे. तर वाउचर तयार करत असताना आपण डायरेक्ट पण करू शकतो आणि इनडायरेक्ट पण करू शकतो. आता हे सर्व ज्या काय ॲडजस्टमेंट असतात त्यांची फंक्शन की जी काय असते ती जर्नल असते. इथं बघू शकता हे. तर हे फंक्शन की प्लेट आहे, त्याच्यावरती हे जर्नल आता इथं बघू शकता, हे जर्नल आहे. तर बाय म्हणजे डेबिट आहे, म्हणजे आपल्याला इथं अल्ट C करायचं आहे, म्हणजे तो डायलॉग बॉक्स ओपन झाला लेजरचा. तर काय करणार या ठिकाणी, क्लोजिंग स्टॉक हे TCला एक घ्यायचं आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंट नाही, सॉरी, आपण करंट असेट अगोदर घेऊ, डेबिटचा घेऊ नंतर मग क्रेडिटचा. मी थोडक्यात सांगतो इथं करंट असेट, आणि आपल्याला काय घ्यायचं आहे या ठिकाणी, ग्रुप घेत असताना करंट असेट घ्या. ओके, कारण
स्टॉक हे आपलं असेट असणार आहे. कंट्रोल एने सेव्ह करा. ओके. आणि आपली क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट बघू शकता. एकूण अमाऊंट किती दिली आहे क्लोजिंग स्टॉकमध्ये, तर दिलेलं आहे 23,000. तर आपण इथं 23,000 घेऊया. त्याच्या सॉरी इथं 23,000 घ्या. एंटर करा. नंतर पुन्हा अल्ट सी करून आपण काय करूया, क्लोजिंग स्टॉक घेऊया. आणि यावेळेस आपल्याला ते टी सीला घ्यायचं आहे. ॲक्च्युली ती जर्नल एंट्री वेगळी होते, पण तुम्हाला ते समजण्यासाठी अगदी सिम्पल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. डायरेक्ट इन्कममध्ये येणार ते. तर मग एंटर करा आणि सेव्ह करून घ्या 23,000 आणि इथं सेव्ह करून घ्या ॲडजस्टमेंट नंबर 1 देऊन एंटर केली. आता आपल्याला बघायचं आहे दुसरी एंट्री. बघा इथं काय दिलं आहे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये, डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 5%. ओके. तर आपल्याला इथं लँड अँड बिल्डिंग शोधायचं आहे. बघा इथं लँड अँड बिल्डिंग आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, 5% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. तर 5% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं तर 10,000वर 5% म्हणजे किती, 500 रुपये येतात. तर बघूया ते कशा प्रकारे करायचं. तर डेप्रिशिएशन हा आपल्याला लेजर करावं लागणार आहे. मग काय करणार आपण, हे डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. पहिल्यांदा आपल्याला फर्निचरवर सांगितले का, नाही लँड अँड बिल्डिंगवर सांगितले, सॉरी. तर मग डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. ओके. हे कुठे घेतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणून आपण काय घ्या, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि कंट्रोल एनं सेव्ह करून घेऊया. आणि आता कॅल्क्युलेट करायचं असेल तर बघा इथं अल्ट सी जर केलात तर लगेच तुम्हाला काय, कॅल्क्युलेटर ओपन झालेलं दिसेल. आणि आपल्याला माहीत आहे इथं जे काही लँड अँड बिल्डिंगवर आपल्याला ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे, तर लँड अँड बिल्डिंगवरती आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं लँड अँड बिल्डिंगची किंमत किती आहे तुम्ही बघू शकता, हे 10,000 रुपये किंमत आहे. तर आपण डायरेक्ट कसं करायचं बघा. तर इथं मी काय करतो, हे हां 10,000 रुपये टाईप करतो इंटू किती पर्सेंट आहे, 5%. हे 5/100. किती सोपा भाग आहे बघा. एक मिनटं. आता अल्ट सी करतो. अल्ट सी केल्यानंतर बघा हे 10,000 रुपये इथं कॅल्क्युलेटरमध्ये दिसत आहे तुम्हाला. इथं तुम्ही बघू शकता, हे बघा कॅल्क्युलेटर ओपन झालं आहे. 10,000 गुणिले किती, 5/100. डायरेक्ट अमाऊंट तिथं आपोआप येते. म्हणजे अतिशय सोपा भाग आहे आणि तुम्ही ते करू शकता. हे लँड अँड बिल्डिंग आणि तर नॅरेशन तुम्ही लिहू शकता. काय मी नॅरेशन 2.1 लिहितो. डेप्रिशिएशन चार्ज ऑन फिक्स्ड असेट. मी टाईप करण्यात वेळ वाया घालत नाही. त्याच्यानंतर आता आपण दुसरी ॲडजस्टमेंट बघू शकता. ही दुसरी ॲडजस्टमेंट काय सांगत आहे तुम्हाला, की मशिनरीवर 10%. बघा आता ॲक्च्युली हे कॅल्क्युलेशन करणं आवश्यक आहे. ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे. हे ओल्ड मशिनरी किती, न्यू एकूण 25,000 आहे. त्यापैकी नवीन मशिनरी 10,000ची आहे. तर हे डेप्रिशिएशन कशाप्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे, मी आत्ताच व्हिडिओ अपलोड केलेली आजच, ती बघून घ्या. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन संबंधी 2,000 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण कॅल्क्युलेटर म्हणजे मदतीने करू शकतो आणि तसंही करू शकतो. इथं लिहा अल्ट सी डेप्रिशिएशन ऑन मशिनरी. तर हे कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे तो थोडासा अवघड असेल, तर मग तुम्ही काय करा, इथं घ्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, कंट्रोल ए करा आणि 2,000 रुपये येतं इथं घेऊया. ओके. नंतर आता आपल्या इथं मशिनरीज घ्यायचं आहे आणि हे एंटर करा. हे 2.12 करा, कारण हे दुसरी ॲडजस्टमेंट आहे, दुसऱ्यामधली दुसरी ॲडजस्टमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला चौथी ॲडजस्टमेंट सॉल्व करायची आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते कशाप्रकारे सॉल्व करायचं आहे, ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ही ॲडजस्टमेंट आपल्याला सॉल्व करायची आहे. अनरेकॉर्डेड सेल्स आपण काय करतो, एक परिणाम सेल्समध्ये ॲड करतो, म्हणजे सेल्स अकाउंट क्रेडिट झालेलं आहे आणि त्यानंतर आपला डेटर्स अकाउंट इथं डेबिट झालेलं आहे. ही जी साईड असते ती कोणती, डेबिट साईड असते आणि ही साईड कोणती असते, क्रेडिट असते. म्हणजे एंट्री कशी होणार, डेटर्स पण इन्क्रीज होत आहे आणि रेव्हेन्यू इन्कम पण इन्क्रीज होत आहे. म्हणजे डेटर्स अकाउंट डेबिट टू, इथं बघू शकता तुम्ही, डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स, तशीच एंट्री आपल्याला करायची आहे. तर मी तर घ्या हे सन्ड्री डेटर्स अकाउंट डेबिट एकूण किती, 3,000 रुपये. 3,000नं वाढत आहे. बघा पूर्वी 40,000 होता, आता 43,000 झालं सन्ड्री डेटर्स आणि ते सेल्स पण वाढत आहे. तर इथं सेल्स मी टिक मार्क केलं तर बघा तुम्ही सेल्सचं बॅलन्स इथं बघू शकता, आहे का नाही. इथं मी जर 0 केलं तर तुम्हाला दिसत आहे किती, एक मिनटं. तर अगोदर इथं मी 0 करतो, आहे का नाही. म्हणजे ओरिजिनल बॅलन्स तुम्हाला तिथं दिसेल.
ओके. तर हे 3,000 रुपये आपल्याला घ्यायचे आहे. एंटर करा. हे ॲडजस्टमेंट नंबर 4 आहे म्हणून त्याला 4 द्या. सगळ्या एंट्री या जर्नलमध्येच करायच्या. ओके. ज्या गोष्टीचा समावेश कशामध्ये येत नाही तो जर्नलमध्ये येतो. त्यानंतर आपण चौथी ॲडजस्टमेंट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला तिसरी करायची आहे. तिसरीमध्ये पण हे अगोदर तुम्हाला RDD सांगितले, बॅड अँड डाउटफुल डेट्स म्हणजे BRDD. पण ती न करता आपण काय करणार आहोत, अगोदर हे राईट ऑफ बॅड डेट्स, हे बॅड डेट्स आहेत ना ते अगोदर आपण मायनस करणार आहोत. मग मायनस करत असताना पहिल्यांदा इथं लिहा बॅड डेट्स अकाउंट. हे बॅड डेट्स कोणते तुमचे? ठीक आहे, नवीन पण आपण इथं क्रिएट करू शकतो बघा. ॲक्च्युली हे बॅड डेट्स आहेत ना ते नवीन आहेत म्हणून आपण नवीन तयार केलं. ॲक्च्युली फंक्शन की पार्ट नसेल ना तर आत्ताचं जे नवीन लेटेस्ट सॉफ्टवेअर आलेलं आहे ना ते खूप युजर फ्रेंडली आहे. म्हणजे तुम्ही सहजपणे सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता. तर हे न्यू बॅड डेट्स आहेत ना त्या न्यू बॅड डेट्सची अमाऊंट ॲक्च्युली आता इथं दिलेली आहे अमाऊंट किती? 1,000 रुपये. तर ते आपल्याला काय करायचं आहे, इथं 1,000 रुपये घ्यायचे आहे आणि ते कशातून लेस करणार आपण? सन्ड्री डेटर्समधून लेस करणार. म्हणून हे डेटर्स अकाउंट क्रेडिट करा आणि ही जी ॲडजस्टमेंट आहे ती ॲडजस्टमेंट आहे 3.2 म्हणजे तिसऱ्यामधली दुसरी. एंटर करा. त्याच्यानंतर आपल्याला RDD पण कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथं RDD आपण टाईप करायला गेलं तर नाही दिसत, तर मग आपण इथे क्रिएटमध्ये जाऊ शकता आणि इथून क्रिएट करू शकता. हे RDD आणि ब्रॅकेटमध्ये काय म्हणा न्यू आणि क्लोज करा. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे तर मग हे RDD. आता RDD कशाप्रकारे कॅल्क्युलेट करायचं थिअरी पण नॉलेज आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर ते RDD इथं कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे बघा मी. तुम्ही माझी व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. हे इथं RDD हे थोडंसं करेक्शन आहे, नीट लक्षात समजून घ्या. इथं तुम्हाला दिसत असेल हे RDD आहे 2,100 आणि हा बॅड डेट किती आहे? 1,000 आहे. थोडंसं खालीवरी झालेलं आहे, तुम्ही समजून घ्या हे. ओके. हे प्रोव्हिडंट फंड आहे ना, या प्रोव्हिडंट फंडची जी अमाऊंट आहे ती ही आहे. तर आपण काय करूया, याच्यानंतरचा जो भाग आहे किती? RDD 2,100 आपण दाखवूया. तर हे 2,100. तर आपल्याला काय करायचं आहे, कशामधून लेस करणार आहात? हा डेटर्समधून लेस करणार आहात. म्हणून डेटर्स अकाउंट क्रिएट करायचं आहे. एंटर करा. ओके. आणि ही ॲडजस्टमेंट आहे तुमची 3.1. तर मग एंटर करा. त्याच्यानंतर आपण 1, 2, 3, 4 ॲडजस्टमेंट झालेली आहेत. आता आपली जी ॲडजस्टमेंट आहे ती नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग कॅरेज. तर कॅरेजमध्ये काय करतोय आपण? ॲड करतोय. म्हणजे कॅरेज अकाउंट काय झालं आपलं? डेबिट झालं आणि आउटस्टँडिंग कॅरेज एक अकाउंट तयार करणं गरजेचं आहे. कारण एक परिणाम डेबिटला झाला आणि दुसरा परिणाम हा आउटस्टँडिंग कॅरेज आहे ना तो कुठं होत आहे? आपल्या इथं क्रेडिटला होत आहे. ओके. तर आपण करून घेऊया. हे जे आहे ना क्रेडिटला आउटस्टँडिंग कॅरेज ते आपल्याला ही झाली तुमची क्रेडिट साईड आणि ही झाली तुमची डेबिट साईड. तर आपल्याला डेबिट पण वाढवायचं आहे आणि क्रेडिट पण वाढवायचं आहे. वाढवूया. बघा इथं या टॅली प्राईममध्ये आता काय करायचं आहे, आपल्याला कॅरेजचं बॅलन्स आपलं वाढत आहे. तर कॅरेज अकाउंट ऑलरेडी केलेलं आहे म्हणून कॅरेज अकाउंट आपण डबल करणार का? नाही. किती रुपये? 500 रुपये. आता क्रेडिटला घेत असताना मात्र आपल्याला इथं क्रिएटवर जावं लागेल. क्रिएटवर जा, एंटर करा आणि इथं आपल्याला लिहिणं आवश्यक आहे आउटस्टँडिंग कॅरेज आणि इथं लिहा करंट लायबिलिटी. कारण ते लायबिलिटीला घेतोय आणि ती लाँग टर्म आहे का? नाही आहे. करंट लायबिलिटी आहे. ती एंटर करा. कंट्रोल ए करा, सेव्ह करा आणि 500 रुपये आहे का? हो 500 रुपये. एंटर करा आणि एंटर करा. त्याच्यानंतर ॲक्सेप्ट केल्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट आहे बघा अनरेकॉर्डेड परचेस. इथं बघू शकता तुम्ही हे अनरेकॉर्डेड परचेस आहे. तर हे आपण परचेसमध्ये काय केलं आहे या ठिकाणी ॲड केलेलं आहे आणि दुसरा परिणाम आपला क्रेडिटर्समध्ये पण आपण काय केलं इथं ॲड केलं आहे. म्हणजे एक परिणाम परचेसेसमध्ये ॲड केलं आहे आणि एक परिणाम आपण क्रेडिटर्समध्ये ॲड केलं आहे. म्हणजे एक परिणाम डेबिटला झाला आणि दुसरा परिणाम आपला क्रेडिटला झाला. तर आपण करूया. आता हा भाग कसा करायचा तो बघूया. टॅली प्राईममध्ये जा आणि इथं परचेस वाढत आहे. ओके. हे परचेस अकाउंट डेबिट. परचेस अकाउंट आपण परत करणार का? नाही. कारण ऑलरेडी केलेलं आहे. तर परचेसमध्ये 8,000 रुपये वाढवा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे क्रेडिटर्समध्ये सुद्धा वाढवायचं आहे. म्हणून इथे लिहा सन्ड्री क्रेडिटर्स आणि एंटर करा. ही ॲडजस्टमेंट नंबर आपली कितवी आहे? 6वी आहे. तर ती 6 सॉरी तर हे 6 नंबर देतो आणि एंटर करतो. ॲक्च्युली नॅरेशन न लिहिता मी केले. तर आपण आता बघूया प्रॉब्लेममध्ये
आपण प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स ट्रान्सफर केलेलं नाही आहे. बघूया. हे अल्ट F1 बघू शकता इथं 6,600 आपला प्रॉफिट आहे आणि इथं सुद्धा तुम्ही बघू शकता PDF मध्ये आपला जो ग्रॉस प्रॉफिट 19,000 आणि नेट प्रॉफिट 6,600 तो टॅलीमध्ये असा दिसतो 19,000 आणि हे 6,600. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग बघायचा आहे तो म्हणजे कोणता? हे जे प्रॉफिट आहे ते आपल्याला पार्टनर्समध्ये वाटून द्यायचं आहे. मग पार्टनर्समध्ये म्हणजे आपला हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट करणं गरजेचं आहे. ॲक्च्युली मी तर एक्सेलमध्ये ते केले नाही आहे एंट्री, ती मी तुम्हाला आता इथं सांगतो. तर आपल्याला इथं वाउचर एंट्रीमध्ये जायचं आहे. परत जर्नल. आता आपण कुणाचं अकाउंट क्रिएट करणार आहे? सप्रेचं. आणि कुठलं अकाउंट डेबिट करणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. का? तर हे जे बॅलन्स आहे ते कॅपिटल अकाउंटला जाणं गरजेचं आहे. हे 6,600 आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला एंटर करायचं आहे सप्रे कॅपिटल अकाउंट. इथं दिसते बघा सप्रे कॅपिटल अकाउंट. एंट्री करा. किती रुपये? हे 3,300 का? 50% द्यायचं आहे. त्यानंतर मग हे अत्रे कॅपिटल अकाउंट इथं करा 3,300 आणि प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट असं म्हणा एंटर करा. आता तुम्ही बघू शकता इथं मी बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जातो आणि इथं तुम्ही अल्ट F1 बघू शकता बघा हे 6,600 आहेत. आणि आत्ता बॅलन्स शीट जर चेक केलात तुम्ही तर इथं जा बॅलन्स शीट आणि अल्ट F1 चेक करा. तर 1,13,900 आणि इथं पण 1,13,900 आणि तुम्ही बघू शकता हे जे कॅपिटल बॅलन्स आहे सप्रेचं किती आहे तुमचं? तर ते फायनल अमाऊंट 36,300 बघा इथं PDF मध्ये पण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा फायनल अमाऊंट. फायनल अमाऊंट किती इथं? सप्रेचं आहे 35,300 आणि अत्रेचं आहे 36,300. अगोदर अत्रे येतो म्हणून अल्फाबेटिकल ऑर्डरनं अत्रे घेतला अगोदर 36,300 आणि 35,300 अगदी व्यवस्थित दिला आणि त्याच्यावर जर तुम्ही एंटर केलात हे असं का झालं? तर तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल हिस्ट्री सापडेल या ठिकाणी. काय काय केलं, काय काय नाही ह्याची पूर्ण तुम्हाला कुठून ते बॅलन्स आलं, का आलेलं आहे, वाढलं कधी, काय नाही ही सगळी तुम्हाला माहिती या ठिकाणी कळते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे फायनल अकाउंट टॅली केलेलं आहे. सो माय डिअर फ्रेंड्स प्लीज ह्या गोष्टी समजून घ्या. प्रॅक्टिकल नॉलेज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू सर्वाईव्ह इन कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड. जर तुम्हाला टिकायचं असेल स्पर्धात्मक युगात तर ह्या प्रॅक्टिकल गोष्टीचा लाभ घ्या. शेवटी हे सॉफ्टवेअर आपण बंद करूया. क्विटवर जाऊन यस म्हणूया. हे झालेलं आहे बंद. तर थँकिंग यू. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.